अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये वाढती गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक आकाश दुबेच्या हत्येच्या निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। हत्येतील 3 आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केलेली आहे। मात्र मुख्य सूत्रधारांना देखील अटक करून मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। आज याच मागणीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आणि शहरातील व्यावसायिक रस्त्यावर उतरलेले आहेत। शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे। या जनआक्रोश मोर्चामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। शहरामध्ये मागील 4 दिवसापूर्वी एका आकाश दुबे या नामक तरुणाची त्याच्याच हॉटेलमध्ये निर्गुण हत्या झालेली होती आणि त्या हत्येच्या निषेधार्थ जवळपास 4 दिवस रामपूर हे कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आरोपीच्या मुख्य सूत्रधारांवर मकोका अंतर्गत कारवाई करावी या मागणीसाठी श्रामपूरकर जे आहेत ते एकवटलेले आहेत आणि श्रामपूर शहरातून गेल्या अर्धा तासापासून एक मोर्चा निघालेला आहे। जवळपास हजारोंच्या संख्येने नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आकाशला न्याय मिळालाच पाहिजे, श्रामपूर शहर भयमुक्त झालंच पाहिजे, श्रामपूर नशामुक्त झाले पाहिजे आणि श्रामपूरची गुन्हेगारी मोडीत काढा या मागणीसाठी श्रामपूर शहरातून मोठ्या संख्येने मोर्चा काढत होत आहे। महिलासह आजी माजी आमदार आणि व्यापारी या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही नागरिक आहे, नेमकं काय मोर्चा काढावा लागतोय, गुन्हेगारी थांबवण्यासाठी मोर्चा काढावा लागतो। काय झालं की श्रीरामपुरातली ह्या गुंडगिरीमुळे श्रीरामपुरात नशेखोरी, वाळू माफिया, लँड माफिया यांना शासनाकडनं संरक्षण मिळतं का काय अशी भावना जनतेची झालेली आहे। पोलिसांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे ही गुंडगिरी वाढली असं लोकांचं म्हणणं आहे। यांनी वेळीच या गुन्हेगारांवरती कडक शासन केलं असतं तर आज श्रीरामपूरवर ही वेळ आली नसती। श्रीरामपुरातल्या महिला सुरक्षित नाहीत, श्रीरामपुरातले व्यापारी सुरक्षित